हाय हॅलो नमस्ते नमस्कार. मी मोनी इंडियन चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला लाईक करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की सांगा. तर आज आपण करणार आहोत डाळ पालक. तर 2 डाळी घेतल्यात मी, तुरीची आणि मुगाची. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही एक डाळ घेऊ शकता, फक्त तुरीची. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने. मी डाळ धुवून घेते. आणि त्यामध्ये पालक घालून घ्यायचा आहे. पालकही धुतलेला आहे मी. दोन ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. एक टोमॅटो घेतलाय मी. अर्धा टोमॅटो आपण शिजण्यासाठी घालणार आहोत आणि अर्धा टोमॅटो मी फोडणीसाठी ठेवलाय. आणि ह्याच्यामध्ये हवं तेवढं पाणी घालून घ्यायचे अंदाजाप्रमाणे. एक ग्लास पाणी घातलंय मी. तुमची डाळ पालक ज्या क्वांटिटी मध्ये आहे तुम्ही तसं घालून घ्या आणि झाकण बंद करून कुकरच्या शिट्या काढून घ्या. माझ्या 3 शिट्या काढून झालेल्या आहेत. मी चेक करते आपली डाळ शिजली की नाही. डाळ आपली छान अशी शिजलेली आहे. डाळ पालक आपला छान शिजलेला आहे. आपण रवीने त्याला घोटून घ्यायचे. डाळ आणि पालक असं एक जीव करून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व डाळ घोटून घ्यायची. डाळ आपली छान अशी घोटून झालेली आहे. आपण फोडणीची तयारी करूया. एका गॅसवरती कढई घ्यायची आहे. गॅस ऑन करायचा आहे. आणि कढईमध्ये तेल घालून घ्यायचे. तेल घालू शकता, तूपही घालू शकता. याला तुपाची फोडणी अगदी छान बसते. तुपाची फोडणी घातली की डाळ पालक अगदी टेस्टी होतो. आपलं तेल तापलेलं आहे. जिरं घालून घ्यायचे, मोहरी घालून घ्यायची आहे. आणि जिरं मोहरी छान अशी तडतडली की आपण त्यामध्ये एक एक जिन्नस ऍड करणार आहोत. हिंगही घालून घेतलाय मी. आणि ह्याच्यामध्ये मी घालणार आहे एक मोठा चिरलेला कांदा. आणि कांदा छान ब्राऊन होईपर्यंत असा फ्राय करून घ्यायचा आहे. छान त्याला गोल्डन असा रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय. थोडंसं मीठ घालून घ्यायचंय जेणेकरून आपला कांदा लवकर शिजणार आहे. टोमॅटो घालून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो छान एक जीव होईपर्यंत असा फ्राय करून घ्यायचा आहे.
कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे. मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे 1 चम्मच लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची घालून घेतली आहे, थोडीशी धना पावडर घालणार आहे मी, आणि हळद आहे. हा गरम मसाला आहे. आणि छान असं एकजीव करून घ्यायचे सर्व मसाले. मसाले छान असे भाजून घ्यायचे. थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे, जेणेकरून छान असा स्वाद येतो फोडणीला कोथिंबीर घातल्यानंतर. आणि लगेचच आपण घोटून घेतलेली डाळ पालक घालायची आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला डाळ कशी हवी आहे, घट्ट पातळ, त्याप्रमाणे मध्ये तुम्ही डाळ करून घ्यायची आहे. मला डाळ थोडी सैलसरच हवी होती. मला जास्त घट्टही नकोय आणि जास्त पातळही नकोय, कारण ही डाळ पालक आम्ही भातासोबत खाणार आहोत. आणि आपली डाळ पालक छान अशी उकळी येत आहे त्याला. आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया. गॅस ऑन करून घ्यायचा आहे. भांड गरम होण्यासाठी ठेवायचे. भांड छान गरम झालेलं आहे. ह्याला तुम्ही तुपाची फोडणी घालू शकता आणि तेलाचीही घालू शकता. मी थोडं तेलही घालून घेणार आहे आणि तूपही घालून घेणार आहे. तर तेल घालून घेतलंय मी 1 चम्मच. आणि 1 चम्मच मी तूपही घालून घेतलंय. आणि तूपही आपलं छान असं कडकडीत गरम करून घ्यायचे. फोडणी अगदी खमंग अशी बसली पाहिजे. आपलं छान असं तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये उभा चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे. गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला फोडणी करून घ्यायची आहे. त्यामध्ये 2 मिरच्या घालून घेतलेल्या आहे मी लाल. त्या डाळ पालकला लसणाचा जो फ्लेवर असतो ना, अगदी खमंग असा फ्लेवर येतो त्याला. आणि लगेचच आपली ही फोडणी घालून घ्यायची आहे वरनं आणि वरतून लगेचच झाकण ठेवून द्यायचे, जेणेकरून फोडणीचा वास बाहेर जाणार नाही. आणि छान उकळी येऊ द्यायची आहे. वरनं थोडीशी कोथिंबीर घातली मी. आपली डाळ रेडी आहे. आणि सगळ्यात शेवटी मीठ घालायचे. आणि डाळ पुन्हा एकदा ढवळून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपली डाळ पालक रेडी आहे.